नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारी ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे। भारतीय जनता पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र एक जाहीरनामा। ईडीकडून कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। आणि नीता आणि मुकेश अंबानी करणार ट्रम्प यांच्या सोबत कॅन्डल लाईट डिनर। आता पाहूयात सविस्तर वृत्त। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 4 एप्रिल या कालावधीत चालणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सलग 8वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। परंपरेनुसार अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून होईल। त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात येईल। भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र 1 हा आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून त्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवत अनेक योजना जाहीर केल्यात। महिला समृद्धी योजना अंतर्गत महिलांना प्रत्येकी मासिक 2500 रुपये आणि गर्भवती महिलांना 21,000 रुपयांची आर्थिक मदत, यासह दिल्लीच्या ज्येष्ठ नागरिकांना 500 रुपयांना गॅस सिलेंडर, त्यासोबतच 2,500 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासनही या संकल्प पत्रात आहेत। मात्र विरोधी पक्षनेते म्हणजेच आम आदमी पार्टीने संकल्प पत्रामध्ये आम आदमीचा जाहीरनाम्याची कॉपी असल्याचं त्यांनी टीका केली आहे। शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 8व्या वेतन आयोगाप्रमाणे मजुरी वाढवण्याची मागणी केली आहे। जावंधिया यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांनाही न्याय मिळाला पाहिजे। दरमहा वर्षांनी वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 2 ते 2.5 पट वाढ करतो। या आयोगाच्या नियमानुसार तेच मापदंड शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुद्धा लागू करून शेतमजुरांना 800 ते 1000 रुपये मजुरी द्यावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। बीडच्या केज तालुक्यातील नावली येथील वाल्मिक कराड समर्थक नानासाहेब चौरे यांनी कराडवरील गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक तसेच पोलीस देखील दाखल झाले होते। पोलिसांनी काही काळानंतर त्यांची समजूत घालून त्यांना खाली उतरवले। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जामीन घोटाळा प्रकरणात ईडीने कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केल्याचं जाहीर केलंय। जप्त केलेल्या मालमत्ता वेगवेगळ्या लोकांच्या नावावर नोंदवण्यात आल्या होत्या। त्यासोबतच हे लोक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि एजंट म्हणून काम करत होते। त्यांच्या 142 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात वादंग उठलं असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वत्र राज्यभरात विरोधकांकडून होताना दिसते। त्यामुळे राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं असून बीड जिल्ह्यातील प्रकरणावरून महायुतीमध्ये आता तणाव वाढत असून याची जाणीव नेत्यांनी ठेवली पाहिजे असं विधान शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन आता 1 महिना उलटून गेलाय, तरी दोषींवर पोलिसांकडून कारवाई झालेली नाहीये। या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आंबेडकरवादी नेते आणि संघटनांनी परभणी ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च सुरू केलाय। परभणीतील धरणे आंदोलन स्थळावरून हजारो अनुयायांसह हा लॉंग मार्च काल संध्याकाळी मुंबईतील मंत्रालयाकडे रवाना झालाय। तत्पूर्वी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्याचं देखील पाहायला मिळाले। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे।
आणि याच अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात खासगी रुग्णालये नियमांचं पालन करत नसून आरोग्य विभागालाही जुमानत नसल्याचा मुद्दा महाड पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक देवमाने यांच्या निदर्शनास आला असून त्यानंतर महाड तालुक्यातील खासगी रुग्णालयात प्रथमदर्शनी दर सूची लावण्याचा आदेश देखील त्यांनी दिला. बालाघाट येथून गोंदियाकडे आणण्यात येणारी 1.25 लाख किमतीची सुगंधी तंबाखू रामनगर पोलिसांच्या पथकाने वाहनासहित ताब्यात घेतली आहे. बालाघाट रोड टी पॉइंट जवळ पोलिसांनी हे वाहन थांबवलं असता त्या वाहनात सुगंधित तंबाखूच्या जवळपास 10 पिशव्या आढळून आल्यात. वाहन चालक बालाजी नायडू याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेत उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. शपथविधी सोहळ्यात अंबानी दाम्पत्याला महत्त्वाची जागा मिळणार असून ते ट्रम्प मंत्रिमंडळातील नामनिर्देशित सदस्य आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांसोबत बसतील. याशिवाय नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे 19 जानेवारीला रात्री राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांच्यासोबत कॅन्डललाइट डिनर मध्ये देखील सहभागी होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.